नमस्कार मंडळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती टीका करताना एक वादग्रस्त विधान केले आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये वातावरण चांगलेच तापले आहे। रायबरेली येथे एक आयोजित सभा होती आणि या सभेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावरती टीका करताना त्यांचा गद्दार असा उल्लेख केला। त्यामुळे त्यांच्या टीकेला भाजपने चांगलंच प्रत्युत्तर दिलं व चांगलाच राहुल गांधी यांचा समाचार घेतला। राहुल गांधी हे रायबरेली येथील सभेमध्ये बोलताना असे म्हणाले की हा देश सर्वांचा आहे, तो कोणत्याही एका जातीचा किंवा संघटनेचा नाही। मात्र भाजपने देश विकण्याचे काम सुरू केले आहे आणि या देशातील जनतेचा आवाज आहे संविधान आणि त्याचे आपण सर्वांनी संरक्षण केले पाहिजे। मात्र जेव्हा भाजपचे किंवा RSS चे लोक तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याबद्दल सांगतील तेव्हा तुम्ही त्यांना स्पष्ट सांगा की नरेंद्र मोदी व अमित शहा हे गद्दार आहेत, असं विधान त्यांनी केलं। पुढे राहुल गांधी यांनी आपल्या देशामध्ये मोठं आर्थिक संकट येण्याचा इशाराही दिला। ते असे म्हणाले की नरेंद्र मोदी आपल्याला म्हणाले की सोने खरेदी करू नका, त्यानंतर तेलाचा वापर कमी करा, परदेशी जे दौरे आहेत ते टाळा। मात्र स्वतः हजारो कोटीच्या विमानाने परदेश दौरे करत आहेत। त्यानंतर ते असे म्हणाले की महागाई देखील वाढू शकते भविष्यामध्ये, असा इशारा देखील राहुल गांधी यांनी दिला। तर राहुल गांधी यांनी जी टीका केली त्याला भाजपने देखील प्रत्युत्तर दिले। भाजपने असं सांगितलं की राहुल गांधींनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा जो अपमान केला तो त्यांचा अपमान नसून देशातील 140 कोटी जनतेचा अपमान आहे, असं देखील भाजपने सांगितलं। तर तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं, नक्की आपलं मत व्यक्त करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडल्यास लाईक देखील करा। धन्यवाद।